नमस्कार, मी साधना फडणीस. विविधा प्रस्तुत साधनाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आठवणीतली कविता. आजची कविता आहे जन पळभर. या कवितेचे कवी आहेत भा. तांबे म्हणजेच भास्कर रामचंद्र तांबे. 18 ऑगस्ट 1921 रोजी या कवितेची रचना करण्यात आली. ती कविता अजमेर येथे लिहिली गेली. संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीत दिले. लता मंगेशकर यांनी ते गायले आहेत. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, जिरवू नये शांतीत काय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. फक्त मी पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं म्हटलेलं आहे, कारण आपल्याला रेसिपी करायची असते आणि त्या रेसिपीमुळे आपल्याला तेवढा वेळ नसतो. पण एक आठवणी जाग्या व्हाव्या यासाठी ही कविता. उजाळा आठवणींना सांगड जुद्या नव्याची, साध्या सोप्या घरगुती पदार्थांची. आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे भातावरचे गोळे. चुलीचा स्वयंपाक होता ना आधी, त्यामुळे मग ते जळू नये भांड आणि पटकन घासता यावं चांगलं, त्यासाठी अशी पास लावून घ्यायचे. पास लावून घ्यायचे म्हणजे ते वरच्यावर तो चुलीचा जाळ जो आहे किंवा काळ जे आहे ते वरच्यावर होणार आणि आपल्याला घासायला ते सोपं जाईल. अशा पद्धतीने मी या पितळेच्या पातेल्याला पास लावून घेतलेला आहे. आपली चूल पेटलेली आहे आणि असं भातासाठी मी पाणी पातेल्याला पास लावून जळू नये यासाठी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर लागणारं साहित्य आपल्याला जे आहे ते बघा. भातासाठी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, आलं लसणाची पेस्ट, जिरे, ओवा, तिखट, हळद, तीळ आणि मीठ. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. म्हणजे भातासाठी आपण पाणी आधीच ठेवलेलं आहे. आता आपण जे गोळे करणार आहोत भातावर शिजणारे, भाताच्या वाफेवर शिजणारे, जे वरती थोडंसं पाणी असणार आहे. शिजता शिजता जेव्हा शिजतं, पूर्ण भात शिजतं आणि थोडंसं राहतं शिजायचं, तेव्हा ते गोळे आपण टाकणार आहोत. तर ही त्यासाठी हरभरा डाळ जी मी मिक्सरमध्ये केलेली आज, हे पण आपण वरवंट्या पाट्यावर पण वाटू शकतो. त्यानंतर आता याच्यामध्ये काय काय घालायचं आहे, तर थोडंसं तांबडं तिखट, मिरची वापरणार नाहीये. म्हणजे तुम्हाला चवीप्रमाणे जरा जास्त असलं तरी चालतंय, कारण ते गोळे जेव्हा शिजतात ते मोठे होतात आणि मोठे झाल्यावर काय होतं की त्याची थोडंसं तिखट कमी होतं. थोडंसं जिरं, नेहमीप्रमाणे ओवा, चमचाभर छोटा चमचा हळद,
चवीप्रमाणे मीठ. हा मिठाचा अंदाज हा स्वतःचा असावा, कारण कमी जास्त मीठ होऊ शकतं. आणि तीळ, आलं लसणाची पेस्ट, जी मी वरवंट्यावर स्पेशल फक्त आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे. कोथिंबीर घेणार आहे आणि ही कोथिंबीर यामध्ये ते 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ. पाणी मस्तपैकी उकळलेलं आहे बघा. पाणी उकळलेलं आहे. यामध्ये आता हे तांदूळ आपण शिजायला टाकणार आहोत. आता हे चांगले तांदूळ आपल्याला भात एक 80% व्हायला लागणार आहे आणि मग आपण ते गोळे आपण त्या भातावर ठेवणार आहोत. आता हे गोळ्यांचं आपण भिजवणार आहोत. थोडंसं तेल सुद्धा आपण घालणार आहोत यात, जे आपण मटेरियल टाकलेलं आहे ते सगळं. तेलामुळे जरा सुटसुटीत होतात म्हणून थोडं तेल घातलेलं आहे. ती जी हरभऱ्याची डाळ होती ती आपण मिक्सरमध्ये काढली, थोडं भरड म्हणून. अगदी प्लेन पण नाही, खूप बारीक पण नाही, म्हणजे पीठ पण नाही आणि डाळ पण नाही, असं मधला आपण भाग, मधला जो आहे म्हणजे थोडंसं भरड, अशाप्रमाणे आपण घेतलेलं आहे. आता हे थोडं भात होतपर्यंत तो भिजत राहणार, म्हणजे ती डाळ जी आहे ती आणखी छानपैकी इथे ओलसर होऊन ती फुगणार आहे. जे डाळीचे कण राहिले असतील ते. असा भात आहे. अजून थोडा त्याला होऊ द्यायचा आहे, पाणी कमी व्हायला पाहिजे अजून. कोणी यामध्ये मीठ घालतात, कोणी नाही घालत. मी नाहीच घालत, कारण तो वड्याबरोबर खाताना भात अतिशय उत्तम लागतो, म्हणून मी मीठ घालत नाही. भात होत आलेला आहे, जसं आपल्याला लागणार आहे पाणी थोडं कमी. तर आता मी गोळे करून ठेवते. बऱ्यापैकी आता हे झालेलं आहे आणि असंच आपल्याला हवं. आता भात अलगद आपल्याला त्या भातावर खाली जाणार नाही. या एक दोन जास्त झाले. आम्ही आता सगळ्या फॅमिलीसाठीच हा प्रकार केलेला आहे रेसिपी करता करता, त्यामुळे थोडे जास्त गेले. आज जी आहे ती काही चुलीमध्ये मिळणार नाही, बरोबर की. म्हणून आपण काय करणार आहे, हा कोळसा जो आहे पडलेला तो आपण कोळसा काढणार आहोत. म्हणजे गोळे सुद्धा आपले चांगले शिजणार आहे. भातावरचे गोळे जे आहे ते व्यवस्थित झालेले आहे, पूर्णपणे शिजलेले आहे. असं आहे की कढी भात गोळा, कढी भात गोळा हा पदार्थ लगेच लोकांच्या लक्षात येतं की काय काय असणार. त्याच्याबरोबर ह्याचा मी हातानेच कुस्करून घेते, पण आज मी मिरच्या ठेवलेल्या आहेत.
तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा याप्रमाणे हा फक्त कुस्करून घ्या. हा जो गोळा आहे हा गोळा अर्धा घ्या, एक घ्या, तो भातावर कुस्करायचा आहे, तो मिक्स करायचा आहे आणि त्याच्यावर जे तळणाचं तेल असेल, आता ही मिरची तळली तर ते जे तेल असेल ते घालायचं आहे आणि असा एक मिक्स करून आपल्याला कढीसोबत खायचा आहे. आजचा पदार्थ कसा झाला तो कळवा आणि असाच तुम्ही सुद्धा करू शकता. माझ्या चॅनलला साधनाज किचनला जे लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. असाच एक नवीन पदार्थ घेऊन परत भेटूया नव्याने. तोपर्यंत थँक्यू.